मंडळी नमस्कार. वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या तारखा सांगत असतो आणि त्या तारखाला काय घडतंय यावरती लक्ष ठेवायची विनंती करत असतो. काही वेळेला तसं घडतं, काही वेळेला घडत नाही. पण यावेळेला तारीख सांगून त्या दिवशी काही घडणार आहे असा दावा मी करत नाहीये. कारण 8 डिसेंबर ही तारीख गौरी भिडेला देण्यात आलेली आहे. आता 8 डिसेंबरला एका प्रकरणावरती सुनावणी होणार आहे. आता गौरी भिडेंना दाखल केलेलं प्रकरण म्हटल्यावरती तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की नेमकं प्रकरण कोणतं आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या संपत्तीबाबतचा एक याचिका गौरी भिडेंनी न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे. पहिल्यांदा मुख्य न्यायाधीशांनी नॉट बिफोर मीचा शेरा मारून ती केस पुढच्या कुठल्या तरी न्यायाधीशांच्याकडे चालवावी असं सांगितलं आणि आता ती केस दुसऱ्या न्यायाधीशांच्याकडे जाते. 8 डिसेंबर ही त्याची तारीख पडलेली आहे. 8 डिसेंबरला याची सुनावणी होईल. गौरी भिडेच्या केसचा संदर्भ देऊन याआधीही मी ठाकरे परिवाराच्या संपत्तीचा दाखला तुम्हाला दिलेला होता. म्हणजे अर्थात ती माझी स्वतःची आकडेवारी नव्हती. जी आकडेवारी उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीचा फॉर्म भरताना दाखल केलेली होती ती आकडेवारी होती. मी ती आकडेवारी दिली होती जी आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीचा फॉर्म भरताना दिलेली होती. काही प्रश्न आपल्या समोर खूप मोठ्या प्रमाणात पडतात. आदित्य ठाकरे यांच्या प्रॉपर्टी बाबतचे प्रश्न जेव्हा विचारले जातात तेव्हा राग का येतो, का त्यावरती याचिका करावी लागते. काही साध्या साध्या गोष्टी आहेत मंडळी, काही साध्या साध्या गोष्टी ज्याचा विचार नेहमीच केला गेला पाहिजे. एखादा माणूस जेव्हा प्रॉपर्टीच्या संबंधाने दावा करतो, याचिका करतो आणि सांगतो की याचं एकदा खरंच ऑडिट होण्याची गरज आहे, याचं फॉरेन्सिक ऑडिट होण्याची गरज आहे. का वाटलं गौरी भिडेला असं? आपण एक साधा विषय बघितला होता की गौरी भिडेच्या याचिकेमध्ये सामना मार्मिक यांच्या प्रकाशनाच्या कंपनी संबंधीचा विषय. लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा सगळी व्यवसाय झोपलेली होती तेव्हा कोट्यावधीचा व्यवसाय आणि कोट्यावधीचा फायदा सामनाला झाला कसा असा प्रश्न गौरी भिडेला पडला होता आणि त्यावरूनच काही प्रश्न उपस्थित केले होते. बाण वर्मी लागल्यासारखं गौरी भिडेच्या मागे देखील शुक्लकाष्ठ लागू लागलं होतं. अहो इतकं की यासाठी वकील शोधता शोधता गौरी भिडेला अवघड झालं. वकील मिळत नव्हते म्हणे. जर एखाद्या प्रकरणाचा लढण्यासाठी वकीलच मिळत नसेल लवकर तर ती वाईट अवस्था किती असते बघा. न्यायालयाला विचारावं लागलं आम्ही तुम्हाला वकील देऊ का म्हणून. अर्थात गौरी भिडेची ती क्षमता पण असली पाहिजे. आता मी तुम्हाला काही अशा रंजक गोष्टी सांगणार आहे ज्यातून तुम्हाला सहजपणे गौरी भिडेच्या केसचं महत्व काय ते लक्षात येईल. म्हणजे काही आकड्यांच्या वरती आपलं नजर फिरलीच पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला जे दाखवले होते ते आकडे तर आहेतच, त्याची पुनरुक्ती मी करणार नाहीये कारण ते सांगण्यामध्ये काही अर्थ नाही. 2018-19 साली 18-19च्या याच्यामध्ये असं म्हणतात की आदित्य ठाकरेंनी आपला इन्कम टॅक्सचा अहवाल म्हणजे इन्कम टॅक्ससाठी रिटर्न दाखल केले होते आणि त्यानुसार त्यांनी यांचं उत्पन्नावर 37,000 रुपये इतका आयकर भरलेला होता. 18-19च्या आयकर आदित्य ठाकरे यांचा आयकर हा 37,000 रुपये होता 18-19चा. त्याआधी काही असेल की नाही मला माहित नाही, पण 18-19चा 37,000 होता अशी माहिती मिळते. त्यानंतर 19-20 साली जेव्हा आदित्य ठाकरेंनी आपले रिटर्न दाखल केले तेव्हा आदित्य ठाकरे यांचा आयकर भरणा झाला होता 3,50,000 रुपये. पुढे मागे अमाऊंट होऊ शकते काही, पण 37,000 वरून 3,50,000 रुपयापर्यंतचा आयकर भरण्यासाठी जर ही स्थिती येत असेल तर विचार करा त्या उत्पन्न किती वाढलं असेल. म्हणजे 37,000 भरला त्यावेळेला आदित्य ठाकरे कदाचित 10% स्लॅबमध्ये असतील किंवा त्यापेक्षा वरच्या स्लॅबमध्ये असतील, त्यानंतर ते 30% स्लॅबमध्ये गेले असतील तर 3.5 लाखाच्या आसपास, मी पुन्हा म्हणतोय आकडा इकडे तिकडे होऊ शकतो थोडाफार, काही शेकड्यांमधला हजारांमधला, 3.5 लाखाच्या आसपास आयकर त्यांनी भरलेला आहे. हे झालं 19-20 म्हणजे उत्पन्न एवढं वाढलंय. आणि 20-21 या वर्षामध्ये आदित्य ठाकरे यांच्या इन्कम टॅक्स रिटर्न दाखल होतात तेव्हा त्यांचा आयकर भरलेला आकडा असतो किती असेल,
₹40 लाख. 40 लाख. असा कोणता व्यवसाय आहे हो? 1 वर्षामध्ये इन्कम टॅक्स भरण्याची मर्यादा, म्हणजे इन्कम टॅक्स भरण्याची क्षमता किंवा त्याची पात्रता किंवा एलिजिबिलिटी किंवा त्याच्यावरती ते जे काही भरावं लागेल हे 10 टाइम्स वाढेल, 10 पट वाढेल. असा कोणता व्यवसाय असू शकतो, हाही प्रश्न मला पडला होता. माझं तर मत आहे आदित्य ठाकरेंनी ही इन्कम टॅक्सची जी प्रचंड वाढ होते ना, ती वाढ करण्याचं कौशल्य महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला सांगणं आवश्यक. आणि हे जर आदित्य ठाकरे सांगून यशस्वी करू शकले, माझी विनंती आहे आदित्य ठाकरेंना की खरोखरच तुमचं जे स्किल आहे, म्हणजे शेअर मार्केट, बिअर मार्केट, म्युच्युअल फंड असं काही असेल तर कृपया त्या झुंझुनवालांच्या सारखं मार्गदर्शक काहीतरी सुरू करून टाका. नाहीतरी झुंझुनवाला आता देवाघरी गेलेले आहेत. एक शेअर मार्केटच्या चांगल्या गुरुची आवश्यकता आता देशाला आहेच आहे. त्यांनी ती अपेक्षा पूर्ण करावी, ती गोष्टही पूर्ण करावी की थेट म्हणजे असं काय असेल तर म्हणजे जे काही त्यांचं असेल ते असं इन्व्हेस्ट कुठं करता येतं रक्कम की जी पटापटा 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 वाढू लागते. म्हणजे 18-19ला 34,000, 19-20ला 3.5 लाख, 20-21ला 40 लाख असा जर आयकर भरण्याची क्षमता येत असेल तर मग किती प्रचंड त्यांची गुणवत्ता असली पाहिजे. ही गुणवत्ता, हे स्किल, हे कौशल्य आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसांना समजावून सांगावं. बाकी जाऊ दे, महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला आमसारख्याला कळायची काही गरज नाहीये. उगी शेंडी जाणव्यावाल्यांना, पळीपंचपात्रवाल्यांना हे सगळं समजून कशा करता सांगायचं. तर आपल्यासोबत जे सैनिक आहेत ना, शिवसैनिक, जे जीवाची बाजी लावून लढत असतात, धर्म, गोत्रण, जात आमचा, शिवसेना शिवसेना असं म्हणतो ना माणूस, तो त्या धर्म, गोत्र, जात एक असलेल्या माणसाला, आपल्याच घरातल्या माणसाला तरी किमान व्यवसायाचे हे कौशल्य, हे इंगित समजावून सांगण्याची गरज आहे. आदित्य ठाकरे ज्या दिवशी सामान्य शिवसैनिकांना 10 पट कर भरायच्या लायकीचा करतील मागच्या वर्षाच्या, तेव्हा तो महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सुदिन आला असं म्हणावं लागेल. बघा, जमलंच तर आदित्य ठाकरेंची चौकशी करून विचारून घ्या. मी तर आता विचार करतोय की पुढच्या, नाहीतरी मी म्हटलंच आहे की 2024 मध्ये चमत्कार घडणार आहे, राहुल गांधी पंतप्रधान होणार आहेत, बाकी सगळ्या भक्तांची तर वाट लागणारच आहे, अमित शहाची लागणार आहे, मोदींची लागणार आहे, भागवत आतमध्ये जाणार आहे, सगळ्यांची लागणार आहे. तर आपण आपली वाट लावून घेण्याच्या ऐवजी जय हो आदित्य महाराज म्हणत त्यांच्या बाजूला जाऊन बसावं का? कारण 34,000वरून 40 लाखापर्यंत इन्कम टॅक्स भरायसाठीची क्षमता जर येणार असेल, असा काही मंत्र असेल तर तो घेऊन टाकावा आणि मोकळं व्हावं. इथे कुठे आपल्या प्रेक्षकांना रोज म्हणायचं अनालायझर चालवतोय, आपल्या काही मदत झाली तर नक्की करा, माझा फोन पे नंबर हा, गुगल पे नंबर हा, पेटीएम नंबर हा, या नंबरवरती 4 पैसे टाका. बरं, मिळून 7-8 म्हणजे जेवढे आदित्य ठाकरे टॅक्स भरतात तेवढेही पैसे त्या गुगल पे, फोन पेवर लोकांनी दिले तरी जमा होत नाहीत. टॅक्स भरतात तेवढे पैसे सुद्धा जमा होत नाहीत. त्यापेक्षा त्यांच्याकडे जाऊन जरा धंद्याच्या ट्रिक्स घ्याव्या म्हणतोय. बघा, तुम्ही मला सांगा हे करायला पाहिजे की नको. आपणही ठरवा तिकडे जायचं की नाही, विचारायचं की नाही ते. नमस्कार.